सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। आपण दिलेल्या प्रतिसादांबद्दल आपला सर्वांचे धन्यवाद। मागील व्हिडिओ आपण जे टाकलेले होते त्यामध्ये आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार। इयत्ता 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये मित्रांनो आपण प्रकरण क्रमांक 1 पाहत होतो, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स। त्यामधील या मागील पिरियड तासिकेमध्ये आपण फिक्स्ड कॅपिटल म्हणजेच आपण त्या संदर्भातील फिक्स्ड कॅपिटल आणि फिक्स्ड कॅपिटल हे का आवश्यक आहे, कधी आवश्यक आहे, स्थिर भांडवल हे का आवश्यक आहे, त्याच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे वेगवेगळे घटक यांचा पण अभ्यास केला। आज आपल्याला महत्त्वाच्या भांडवल आवश्यकतेच्या कॅपिटल रिक्वायरमेंटचा दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजेच खेळते भांडवल, त्यालाच कार्यकारी भांडवल असे म्हणतात। स्थिर भांडवल जे आहे ते काही जो भांडवल आहे तो दीर्घ कालावधीसाठी लागणारा असतो, तर काही असं भांडवल असतो की तो भांडवल हे अल्पावधीमध्ये म्हणजे चालू असणारे जे बिझनेस आहे, चालू असणारे जे व्यवसाय आहे ते चालू व्यवसायामध्ये त्याची आवश्यकता असते, नितांत आवश्यकता असते। अशा स्वरूपाचे जे भांडवल असतं ते दैनंदिन स्वरूपात लागत असतं आणि म्हणून अशा प्रकारच्या भांडवलाला खेळतं भांडवल असे म्हणतात। दैनंदिन स्वरूपाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या भांडवलाची आवश्यकता असते अशा भांडवलालाच खेळते भांडवल किंवा कार्यकारी भांडवल असे म्हणतात। दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे भांडवलासच खेळते भांडवल असे म्हणतात। तर मित्रांनो, यामध्ये दैनंदिन स्वरूपातील जे सर्व काही गोष्टी असतील त्या सर्व बाबींसंदर्भात लागणारा जो खर्च आहे ते या भांडवलातून पुरवला जात असतो। उदाहरणार्थ जर का उत्पादन उद्योग असेल की ज्या ठिकाणी ज्या उद्योगामध्ये उत्पादनाचे कार्य केलं जातं तर त्या ठिकाणी आवश्यक कोणकोणते घटक आहेत जे दैनंदिन स्वरूपात लागणारे आहेत किंवा दैनंदिन स्वरूपात होणारे आहेत, तर कच्च्या मालाचा साठा उत्पादन उद्योगांना करावा लागतो। तयार उत्पादित वस्तू ज्या असतील त्यांचा पुरेसा साठा त्यांना करावा लागतो। कच्च्या मालाचा जो साठा आहे तो कच्च्या मालाचा साठा तयार करून त्याच्यावर प्रक्रिया करून त्यानंतर तो पक्का मालामध्ये रूपांतरित केला जातो आणि म्हणून कच्च्या मालाचा साठा ज्या प्रकारे केला जातो त्याच प्रकारे तयार वस्तूंच्या मालाचा जो साठा आहे तो देखील त्यांना रेडी ठेवावा लागतो आणि त्याचा देखील साठा करून ठेवावा लागतो। यासाठी देखील भांडवलाची आवश्यकता असते आणि अशा प्रकारचं जे भांडवल आहे अशा प्रकारच्या भांडवलाला खेळते भांडवल असे म्हणतात किंवा कार्यकारी भांडवल असे म्हणतात। इंग्रजीमध्ये त्यालाच वर्किंग कॅपिटल असे म्हणतात। त्याचप्रकारे उधारीवर मालाची विक्री ही केली जात असते। उधारीवर मालाची विक्री ही केल्यामुळे संस्थेला किंवा व्यवसायाला त्या तितक्या कालावधीपर्यंत तो पैसा मिळत नाही आणि म्हणून खेळत्या भांडवलाची आवश्यकता त्या टाईम पिरियडपर्यंत, उदाहरणार्थ 2000 रुपयाचा माल 2 महिन्यांसाठी उधारीवर विकलेला आहे, तर 2 महिन्यांसाठी 2000चा माल विकल्यामुळे ते 2000 रुपये किंमत ही त्या ठिकाणी 2 महिन्यानंतर मिळणार आहे आणि म्हणून तेवढ्या कालावधीपर्यंत उत्पादन तर बंद ठेवू शकणार नाही आणि म्हणून उत्पादनाचे कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी तेवढं व्यवसायाकडे त्या भांडवलाचा साठा असणं खूप गरजेचं असतं किंवा भांडवल हे मॅनेज करणं, भांडवलाचे व्यवस्थापन, वित्ताची व्यवस्था करणे खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच उधारीवरील विक्री जी आहे, उधारीवरील विक्रीमध्ये देखील वित्त व्यवस्थापन किंवा खेळत्या भांडवलाचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन करावं लागतं। खेळत्या भांडवलाची आवश्यकता उत्पादन उद्योगामध्ये अधिक असते। कारखान्याची विविध खर्च भागवण्यासाठी कारखान्याचे कोणकोणत्या प्रकारचे खर्च असतात, तर लेखापालाची फी असते, विमा असतो त्यालाच आपण इन्शुरन्स म्हणतो, व्याज असतं त्यालाच आपण इंटरेस्ट असे म्हणतो, दुरुस्ती असेल, मशीन दुरुस्त करायची असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे साहित्य ते दुरुस्त करून घ्यायचे असतील तर खर्च करावा लागतो। जाहिरातीवरील खर्च असेल, भाडे, रेंट पेड करायचं असेल, टेलिफोन बिल पेड करायचं असेल, इलेक्ट्रिसिटी बिल पेड करायचं असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे खर्च आहेत अशा खर्चांना अप्रत्यक्ष खर्च असे म्हणतात। हे अप्रत्यक्ष खर्च जे आहेत ते अप्रत्यक्ष खर्च ज्या भांडवलातून केलं जातं त्यालाच कार्यकारी भांडवल असे म्हणतात आणि हे सर्व जे खर्च आहेत ते सर्व खर्च इथपर्यंत हे जे सर्व खर्च आहे हे सर्व खर्च उत्पादन उद्योगामध्ये आवश्यक खर्च असतात
आणि अशा प्रकारचे जे खर्च आहेत ते दैनंदिन जीवनामध्ये व्यवसायाचे दैनंदिन जीवन जगत असताना व्यवसायाला लागणारे खर्च असतात आणि म्हणून उत्पादन उद्योगामध्ये अशा प्रकारचे खर्चांनाच खेळते भांडवल किंवा कार्यकारी म्हणजेच काय, तर यांच्याशिवाय कार्य पूर्ण होऊ शकत नाही. अशा प्रकारचे खर्च हे करावेच लागतात, ते आपण टाळू शकत नाही किंवा व्यवसाय ते टाळू शकत नाही. म्हणून अशा प्रकारच्या खर्चांना कार्यकारी भांडवल असे म्हणतात. आणि हे दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन व्यावसायिक जीवनामध्ये आवश्यक असणारे खर्च असतात. त्याचप्रकारे व्यवसाय म्हटला म्हणजे त्या ठिकाणी अनिश्चितता येते आणि अनिश्चितता ज्या ठिकाणी येते, व्यवसाय हे अनिश्चित असताना व्यवसायाचे ते एक वैशिष्ट्यच असल्यामुळे त्या ठिकाणी अनपेक्षित प्रतिकूलतेसाठी रोख रक्कम राखून ठेवणे गरजेचे असते. काही रिझर्व्ह म्हणून अमाऊंट हे बाजूला काढून ठेवावी लागत असते. आणि म्हणून अनपेक्षित प्रतिकूलता म्हणजे अनपेक्षित काही संकट जर का ओढवलं तर अशा वेळेस काही रोख रक्कम जर का बाजूला काढून ठेवलेली असेल तर ती त्यावेळेस कामात येते आणि म्हणून ती रक्कम देखील खेळत्या भांडवलाचाच एक भाग असतो. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या ह्या खेळत्या भांडवलासंदर्भात मांडलेल्या आहेत. जसे की आपण आधीच पाहिलं की दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे जे भांडवल असते त्यांना खेळते भांडवल असे म्हणतात. तर काही तज्ज्ञांच्या मते, जेस्टनबर्ग या तज्ज्ञांच्या मते चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजेच खेळते भांडवल होय. यालाच निव्वळ खेळते भांडवल देखील म्हणतात. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालू संपत्ती जितक्या पण चालू संपत्ती आहेत त्या चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील जे आधिक्य असतं म्हणजे चालू संपत्ती वजा चालू दायित्व बरोबर खेळते भांडवल, असं मत जेस्टनबर्ग या तज्ज्ञाने मांडलेलं आहे. जेस्टनबर्ग या तज्ज्ञाने जी ही व्याख्या मांडलेली आहे ह्या व्याख्येलाच निव्वळ खेळते भांडवल देखील म्हणतात, म्हणजेच नेट वर्किंग कॅपिटल देखील म्हणतात. जेस्टनबर्ग या संकल्पनेला म्हणजेच खेळते भांडवल या संकल्पनेला खेळते भांडवल न म्हणता अभिसरण भांडवल असे म्हणतात. कारण की जेस्टनबर्ग यांच्या मते चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य आहे आणि म्हणून ते निव्वळ खेळते भांडवल झालं आणि म्हणून ते देखील अभिसरण भांडवलाचा एक भाग म्हणून किंवा अभिसरण भांडवल आहे असं त्यांचं मत आहे. तर मित्रांनो, दुसरी जी व्याख्या आहे ती देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी व्याख्या आहे. तर J.S. मिल या तज्ज्ञाने मांडलेली आहे. एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल. एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल. या ठिकाणी चालू दायित्वाचा समावेश करण्यात आलेला नाही आहे आणि म्हणून ही जी व्याख्या आहे ही व्यापक स्वरूपाची व्याख्या आहे. का व्यापक स्वरूपाची व्याख्या आहे? कारण सर्व एकूण चालू संपत्तीचा यात समावेश केलेला आहे. सर्व किंवा एकूण चालू संपत्तीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि म्हणून ही व्याख्या व्यापक स्वरूपाची दिसते. या व्याख्येमध्ये एकूण चालू मालमत्ता जितक्या किमतीची असेल तितक्या किमतीचेच एकूण खेळते भांडवल असतं आणि म्हणून यालाच एकूण खेळते भांडवल किंवा यालाच ग्रॉस वर्किंग कॅपिटल असेही म्हणतात. जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला वस्तुनिष्ठ स्वरूपाचा की ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, म्हणजेच एकूण खेळते भांडवल म्हणजे काय, व्हॉट इज द ग्रॉस वर्किंग कॅपिटल, असं जर का प्रश्न विचारला गेला तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे ही व्याख्या खेळत्या भांडवलाचीच व्याख्या लिहिता आली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल अशा स्वरूपाची व्याख्या त्या ठिकाणी लिहायची. ही व्याख्या J.S. मिल यांनी मांडलेली आहे. ही व्याख्या व्यापक स्वरूपाची आहे म्हणून ही व्याख्या परीक्षेमध्ये आपल्याला लिहायचीच आहे. त्याचप्रकारे खेळते भांडवल जे आहे ते खेळत्या भांडवलाची वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्था करावी लागत असते. म्हणजेच खेळते भांडवल हे वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगाला येत असते. मग कोणकोणते ठिकाणे तसे, तर मालसाठा बांधणीसाठी, उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांच्या वित्त पुरवठ्यासाठी आणि तिसरं म्हणजेच दैनंदिन खर्च भागवण्यासाठी देखील खेळत्या भांडवलाची नितांत आवश्यकता असते. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी खेळतं भांडवल हे अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. जसं स्थिर भांडवलाचा आपण अभ्यास केला त्याचप्रकारे खेळतं भांडवल हा कोणत्याही व्यवसायामध्ये लागणारा एक महत्त्वाचा भाग आहे. हा महत्त्वाचं भांडवल आहे आणि त्या भांडवलाच्या आधारे कोणतीही कंपनी आपल्या दैनंदिन स्वरूपाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवू शकते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे जो की अधिक माहितीसाठी आपल्या पुस्तकामध्ये देखील दिलेला आहे, त्याचा आपण अभ्यास करूया आता.
खेळत्या भांडवलाचे चक्रीय आवर्तन कशा स्वरूपाचं असतं? तर मित्रांनो, सर्वप्रथम तर चक्रीय आवर्तन म्हणजेच काय, तर पहिली जी गोष्ट आहे, एक गोष्ट घडल्यानंतर दुसरी गोष्ट घडणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट पहिल्या गोष्टीच्या घडण्यावर दुसरी गोष्ट अवलंबून असणार आहे. यालाच म्हणतात चक्रीय आवर्तन. पहिली गोष्ट जर का नाही घडली तर दुसरी गोष्ट देखील घडणार नाही. पहिली गोष्ट घडली म्हणजे पुढची गोष्टही घडणार आहे. याला चक्रीय आवर्तन, एकमेकांवर अवलंबून असणारं आवर्तन आहे. तर व्यावसायिक संस्थेला खेळत्या भांडवल मालमत्तेसाठी निधीची आवश्यकता असते, भांडवलाची आवश्यकता असते. या भांडवलाचा प्रमुख भाग हा कच्चा माल खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त वापरला जातो. कारण की मुख्य म्हणजेच काय, उत्पादन घेणं आणि उत्पादन कधी घेऊ शकेल उद्योग संस्था, की ज्यावेळेस त्यांच्याकडे कच्चा माल हा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असेल. आणि जो उर्वरित भाग असेल तर तो भाग वेतन किंवा इतर खर्च भागवण्यासाठी उपलब्ध केला जातो. आणि म्हणून जो सर्वात मोठा जो भाग आहे भांडवलाचा, खेळत्या भांडवलाचा, तर तो कच्चा माल खरेदीसाठी हा वापरला जातो. त्याचप्रकारे उत्पादन प्रक्रियेसाठी देखील वापरला जातो आणि मालसाठा ठेवण्यासाठी देखील वापरला जात असतो. आणि म्हणजेच काय, तर उत्पादनासाठी महत्त्वाचं खेळत्या भांडवलाचा वापर हा होतो. खेळते भांडवल रोख स्वरूपामध्ये होते, त्याचे रूपांतरण आता मालसाठ्यामध्ये होतं. म्हणजेच काय, जे आहे ते माल साठ्यामध्ये होणं म्हणजेच काय, तर जो कच्चा माल आहे तो कच्चा माल साठवून ठेवणे, उत्पादित माल साठवणे, यालाच म्हणतात मालसाठा. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये इन्व्हेंटरीज म्हणतो किंवा स्टॉक म्हणतो. तर त्या मालसाठ्यामध्ये झाल्यानंतर ते गोदामामध्ये साठवलं जातं, त्यांचे एकत्रीकरण केलं जातं, प्रक्रिया केली जाते आणि उत्पादित वस्तू निर्माण केली जाते. कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते व त्याचे परिवर्तन तयार वस्तूमध्ये केलं जातं. या तयार वस्तू उधारीवर विकल्या जातात. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो आहे रोख रक्कम, म्हणजेच हा भांडवलाचा हा खेळता भांडवल झाला. रोख रक्कम, त्याचा जो महत्त्वाचा जो पुढचा जो कार्य आहे तो म्हणजेच कार्यकारी खर्च. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकारी खर्च उत्पादन घेण्यासाठी हे वापरले जातात. उत्पादन अजूनपर्यंत झालं नाही, पक्का माल अजून तयार झाला नाही, कच्च्या मालावर आता प्रक्रिया होणं सुरुवात झाली. त्याचप्रकारे या ठिकाणी प्रत्यक्ष कार्य केलं जातं, कार्यकारी खर्च करून, हे या ठिकाणी पैसा खर्च करून, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच काय, तिसऱ्या क्रमांकाची स्टेप आहे ती म्हणजे प्रत्यक्षात कार्य केलं जातं, कृती केली जाते त्या मालावर कृती केल्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन घेणे. तो जो माल आहे त्याच्यावर प्रक्रिया केली गेलेली आहे, त्या मालाचं प्रत्यक्षामध्ये उत्पादन झालेलं आहे, उत्पादित झालेला आहे तो माल. आता हा उत्पादित झालेला जो माल आहे हा गोदामामध्ये साठवणुकीसाठी ठेवला जातो. म्हणजेच काय, मालसाठा. आवश्यकतेवेळेस ग्राहकांना तो माल विकता यावा यासाठी तो माल हा एकत्रित केला जातो. यालाच म्हणतात मालसाठा, इन्व्हेंटरीज. आता ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये ग्राहक येतील तर त्यावेळेस त्या मालाची विक्री करणार आहेत. व्यवसायामधून तो माल जाणार आहे, व्यवसायामधून तो माल विक्री केला जाणार आहे. म्हणून विक्री 6 नंबर स्टेपला. त्यानंतर उधारीचे येणारे मूल्य. आता ही जी विक्री होणार आहे, एक या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे की या ठिकाणी जी विक्री होणार आहे ती विक्री, ही जी विक्री आहे, ही विक्री जी होणार आहे ही विक्री उधारीने होणार आहे, उधारीवरच विक्री होणार आहे, अशा प्रकारचं गृहीत धरलेलं आहे. उधारीवर जर का विक्री केली गेली तर उधारीवर घेणारा जो ग्राहक आहे तो ठराविक मुदतीपर्यंत त्या मालाचे जे पैसे आहे तो मालाचे पैसे ठराविक मुदतीनंतर तो कंपनीला किंवा व्यवसायाला देतो. आणि म्हणून या ठिकाणी उधारीवर तो विक्री कंपनी किंवा व्यवसाय हा करत आहे, अशा प्रकारचं गृहीत या ठिकाणी धरलेलं आहे. आता काही कालावधीनंतर त्याची उधारीची मुदत संपल्यानंतर उधारीचं जे येणारं जे मूल्य आहे ते व्यवसायाला येतं आणि त्यानंतर परत ती जी रक्कम जमा झालेली रक्कम आहे ती रक्कम पुन्हा रोख स्वरूपामध्ये रक्कम जमा होते आणि पुन्हा हा चक्र, कार्यकारी खर्च, कार्यकृती, उत्पादन, मालसाठा, विक्री, उधारीचे येणारे मूल्य, जमा रक्कम आणि रोख रक्कम, असं जे चक्र आहे ते चक्र फिरत असतं आणि म्हणून या चक्राला चक्रीय आवर्तन असे म्हणतात. या ठिकाणी उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांमध्ये
मुदत समाप्त झाल्यानंतर या मुदत समाप्तीनंतर त्याचे रोखीमध्ये परिवर्तन होऊन हे चक्र परत फिरते आणि म्हणूनच याला चक्रीय आवर्तन असे म्हणतात. रोख रकमेचा एक हिस्सा धनकोंना देण्यासाठी, म्हणजेच आपण त्याला क्रेडिटर्स म्हणतो, धनकोंना देण्यासाठी, आयकर भरण्यासाठी आणि लाभांश जाहीर करण्यासाठी देखील वापरला जातो. उर्वरित भाग पुन्हा चलनामध्ये आणला जातो आणि पुन्हा हे जे चक्र आहे हे चक्र अबाधित असंच फिरतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे खेळत्या भांडवलाचे जे चक्रीय आवर्तन आहे हे चक्रीय आवर्तन आपण क्रमाने पाहिलं. पहिला क्रमांक लागतो रोख रकमेचा, दुसरा लागतो कार्यकारी खर्चाचा, तिसरा लागतो कार्यकृतीचा, चौथा क्रमांक आहे उत्पादनाचा, पाचवा क्रमांक आहे माल साठा, सहा क्रमांक आहे विक्रीचा. या ठिकाणी विक्री ही उधारीवर केली जाते असं गृहीत धरलेलं आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर सातवा क्रमांक आहे उधारीवर येणारे मूल्य जे आहे त्याचा. आठवा जो क्रमांक आहे ती जमा रकमेचा. या प्रकारे एकूण 8 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत आणि हे मुद्दे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खेळत्या भांडवलाचे चक्रीय आवर्तन स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत आपल्याला विचारला जाऊ शकतो. या पुढचा मुद्दा आहे खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे जे घटक आहेत ते घटक कोणकोणते आहेत, त्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहेत. जसं आपण स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला, त्याचप्रकारे खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहेत. मात्र खेळतं भांडवल कोणत्या व्यवसायामध्ये किती असावं असं एक काही ठराविक किंवा विशिष्ट असं मानक किंवा असं काही कॅल्क्युलेशन नाही. म्हणून खेळतं भांडवल किती असावं त्या व्यवसायाच्या आर्थिक वातावरणानुसार आणि त्याचप्रकारे त्या व्यवसायाची जी आर्थिक परिस्थिती आहे आणि त्या व्यवसायाची कार्यक्षमता कशा प्रकारची आहे, स्वरूप कशा प्रकारचं आहे, अशा वेगवेगळ्या घटकांवर आधारित त्या व्यवसायाच्या खेळत्या भांडवलाचं प्रमाण किती असावं ते व्यावसायिक ठरवत असतात. आणि म्हणून प्रत्येक व्यवसायाची खेळत्या भांडवलाची गरज ही वेगवेगळ्या प्रकारची असते. तरी देखील एक ढोबळ मानाने वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे खेळत्या भांडवलाची आवश्यकता कशा प्रकारची आणि कोणत्या व्यवसायाला कशा प्रकारची असेल याचा अभ्यास मात्र आपण निश्चितपणे करू शकतो. आणि म्हणून खेळत्या भांडवलाचं महत्त्वाचं प्रॅक्टिकली जर का आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं खेळत्या भांडवलाची जी आवश्यकता आहे ते व्यवसायाचं आर्थिक वातावरण कशा प्रकारचं आहे ते आर्थिक वातावरण अत्यंत महत्त्वपूर्ण असतं आणि हा घटक खेळतं भांडवल ठरवत असतो. पहिला मुद्दा आहे व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचे स्वरूप हे जर का आवश्यक वस्तूंचे उत्पादन कार्यातील व्यवसाय असेल, आवश्यक वस्तूंचं उत्पादन कार्यातील व्यवसाय असेल, आवश्यक ज्या वस्तू जीवनावश्यक वस्तूंचा जर का व्यवसाय करत असेल व्यवसायिक, तर त्या ठिकाणी खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे कमी लागतं. कारण की दैनंदिन वापराच्या किंवा आवश्यक वस्तूंची उत्पादनासाठी दायित्व, म्हणजे आपण त्याला लायबिलिटी म्हणतो, दायित्वासाठी काळजी घेण्यासाठीचे संस्थेत जास्त गरज नसते. आणि ज्या ठिकाणी दायित्व किंवा लायबिलिटी जे देणं आहे ते देण्याची जर का काळजी नसेल तर अशा वेळेस मित्रांनो त्या ठिकाणी त्या संस्थेत सतत आणि पुरेसा रोख रकमेचा ओघ सतत सुरू असतो. आणि म्हणून या ठिकाणी आवश्यक वस्तूंचे उत्पादन कार्यातील व्यवसायामध्ये सतत उलाढाल ही सुरू असते. म्हणून या ठिकाणी खेळत्या भांडवलाचं प्रमाण तुलनेने कमी लागत असतं किंवा त्यांची आवश्यकता कमी असते. तेच जर का आपण सार्वजनिक उपक्रम जर का पाहिलेत, सार्वजनिक उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजेच काय प्रवासी वाहतूक, स्थानिक प्रवासी वाहतूक असेल, गॅस असेल, वीज असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, रेल्वेज आहेत, तर ह्या ज्या सेवा प्रदान आपल्याला होतात किंवा आपण ते उपभोग घेतो, तर अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत अशा सेवांसाठी किंवा अशा सार्वजनिक उपक्रमांसाठी खेळत्या भांडवलाचं प्रमाण कमी लागतं. कारण की ह्या ज्या सर्व सार्वजनिक उपक्रमाच्या सेवा आहेत तर यांच्यासाठी आपण किंवा जी जनता आहे, जे सार्वजनिक उपक्रम आहेत त्यांना
लागणारं जे भांडवल आहे ते किंवा त्यांना असणारं जी आवश्यकता आहे भांडवलाची ती अत्यंत कमी लागते. खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी लागते, कारण की त्यांच्याकडे पैसा हा खेळता असतो. उधारीवर त्यांना विक्रीची आवश्यकता नसते. उधारीवर जरी विकलेत तरी देखील वस्तूंचं जी रिकव्हरी आहे किंवा पेमेंट रिकव्हरी जी आहे ती पेमेंट रिकव्हरी लवकर होते आणि म्हणून सार्वजनिक उपक्रमांमध्ये खेळत्या भांडवलाची आवश्यकता खूप कमी असते. त्यानंतर चैनीच्या वस्तूंचा व्यापार असेल तर चैनीच्या वस्तूंच्या व्यापारामध्ये मुख्यतः आपण जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते, कारण की या वस्तूंच्या विक्रीमध्ये सातत्यता नसते. सातत्यता ज्या ठिकाणी नसते त्या ठिकाणी खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे जास्त लागतं. त्याचप्रकारे वस्तू वितरण करणाऱ्या संस्था या भौतिक स्वरूपातील वस्तूंमध्ये बदल न करता खरेदी व विक्रीशी संबंधित असतात. जसे की घाऊक विक्रेते असतील, किरकोळ विक्रेते असतील, हे जे विक्रेते आहेत हे विक्रेते वस्तू वितरण करणाऱ्या संस्थांमध्ये येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर खरेदी विक्री करणाऱ्या संस्था किंवा व्यवसाय त्यांना खेळत्या भांडवलाचं प्रमाण अधिक लागतं, कारण की अशा प्रकारच्या ज्या संस्था असतात त्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये मालसाठा करून ठेवावा लागतो आणि भरपूर प्रमाणात मालाचा साठा करून ठेवल्यामुळे त्यांना आवश्यक असणाऱ्या निधीचं प्रमाण देखील अधिक लागतं. त्यामुळे खेळत्या भांडवलाचं आवश्यकता अधिक असते. त्यानंतर आहे व्यवसायाचे आकारमान. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या संस्था असतील तर त्यांना खेळत्या भांडवलाचे प्रमाण अधिक लागतं. लहान प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या संस्था असतील तर त्यांच्या अनुसार त्यांना देखील प्रमाणानुसार त्यांना कमी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते किंवा गरज असते. त्याचप्रकारे विक्रीचे प्रमाण, या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की विक्रीचं प्रमाण जर का जास्त असेल किंवा आधीपेक्षा आता विक्रीचं प्रमाण वाढलेलं असेल तर खेळत्या भांडवलाचं प्रमाण देखील वाढणार आहे किंवा खेळतं भांडवल हे जास्त प्रमाणात लागणार आहे. आणि तेच जर याच्या उलट विचार केलं, विक्रीच्या प्रमाणात घटलेलं असेल किंवा घट झालेली असेल तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचे प्रमाण देखील कमी होणार आहे. पुढचा मुद्दा आहे उत्पादन चक्र. आता उत्पादन चक्र म्हणजे काय तर कच्च्या मालाचे तयार वस्तूंमध्ये रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेलाच उत्पादन चक्र असे म्हणतात. कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतरण करणे या प्रक्रियेला उत्पादन चक्र असे म्हणतात. उत्पादन चक्राचा कालावधी जास्त असेल, उत्पादन होणाऱ्या वस्तूंचा जो कालावधी तो अधिक असेल तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचे प्रमाण देखील जास्त लागतं. आणि उत्पादन चक्राचा कालावधी कमी असेल तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचे प्रमाण कमी लागतं. व्यापार चक्र म्हणजे तेजी मंदीचं चक्र. तेजी असेल तर विक्रीमध्ये वाढ होते आणि विक्रीत जर का वाढ झाली तर खेळत्या भांडवलाचं प्रमाण देखील जास्त लागतं. मंदी असेल तर विक्रीचं प्रमाण आपोआप कमी होतं आणि त्या परिस्थितीमध्ये खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे कमी लागतं. खरेदी विक्रीच्या काही अटी असतात. सर्वात महत्त्वाची अट म्हणजेच उधारीची सवलत. व्यवसाय ज्यावेळेस खरेदी करते या ठिकाणी आपण रेड घेऊया. व्यवसाय ज्यावेळेस खरेदी करत असते किंवा विक्री करत असते, हा जो पहिला कॉलम आहे खालील खरेदी आणि विक्रीशी संबंधित आहे. व्यवसाय हा कॉलम खरेदी विक्रीशी संबंधित आहे. उधारीची सवलत स्वतः घेते, उधारीची सवलत ग्राहकांना देते आणि खेळते भांडवल कमी लागते किंवा जास्त लागते. ज्यावेळेस व्यवसाय खरेदी करते वस्तूंची किंवा मालाची त्यावेळेस उधारीची सवलत स्वतः घेत असेल, त्याला मिळत असेल, उधारीच्या सवलतीचा फायदा व्यवसाय घेत असेल आणि मात्र ग्राहकांना ते देत नसेल तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचे प्रमाण कमी लागेल. खेळतं भांडवल कसं लागणार आहे? कमी लागणार आहे. याच्या उलट विचार केला की व्यवसाय ज्यावेळेस वस्तूंची विक्री करते त्यांना खरेदी करत असताना उधारीची सवलत मिळत नाही, मात्र विक्री करताना ती उधारीची सवलत देत असेल तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचं प्रमाण त्यांना जास्त लागतं. आणि म्हणून या ठिकाणी हा भाग महत्त्वाचा आहे की खरेदी विक्रीचे जे अटी आहेत त्या अटींमध्ये उधारीची सवलत कशा प्रकारची आहे खरेदी करताना आणि विक्री करताना. खरेदी करताना जर का व्यवसाय स्वतः उधारीची सवलत मिळवत असेल किंवा मिळवून घेत असेल मात्र ग्राहकांना ती देत नसेल तर अशा वेळेस
खेळत्या भांडवलाचं प्रमाण कमी लागतं आणि विक्रीच्या वेळेस ज्यावेळेस विक्रीच्या वेळेस उधारीची सवलत स्वतःला मिळत नसेल, व्यवसायाला स्वतःला मिळत नसेल, मात्र उधारीची सवलत ग्राहकांना ते देत असतील, तर अशा वेळेस व्यवसायाला खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे अधिक लागतं. तर मित्रांनो, या पुढचा मुद्दा आहे उधारीवरील अंकुश. उधारीवरील अंकुश हे कठोर धोरण असेल की उधारी द्यायची नाही, तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचं प्रमाण कमी लागतं. कारण की तो पैसा हा व्यवसायाकडे रोखीने विकला गेलेला असतो. तो माल हा रोखीने विकला गेलेला असल्यामुळे त्या ठिकाणी रोकड व्यवहार जर का असेल, रोखीने व्यवहार जर का असेल, तर अशा वेळेस त्या ठिकाणी खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे कमी लागतं. आणि जर का उदार धोरण असेल, म्हणजेच उधारीवर विक्री केली गेलेली असेल, तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचं प्रमाण अधिक लागेल. कारण की तेवढा पैसा हा उधारीच्या कालावधीपर्यंत अटकलेला असतो आणि म्हणून हा अडकलेला जो पैसा आहे, हा अडकलेल्या पैशाच्या कालावधीपर्यंत व्यवसायाला कुठली तरी व्यवस्था करावी लागते आणि म्हणून उधारीवरील अंकुश हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 8वा मुद्दा आहे प्रगतीचा व विकासाचा वेग. व्यवसायाच्या प्रगतीचा आणि विकासाचा वेग जसजसा वाढतो तसतसं अधिक खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. याउलट प्रगतीचा आणि विकासाचा वेग जर का नसेल किंवा अधोगती असेल, तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे देखील कमी कमी होत जातं. म्हणून प्रगतीचा वेग किंवा विकासाचा वेग जर का अधिक असेल, तर अधिक खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते त्या प्रमाणानुसार. 9वा मुद्दा आहे व्यवस्थापनाची कुवत. उत्पादन आणि वितरण विभागामध्ये समन्वय असेल, व्यवसायाच्या उत्पादन आणि वितरण विभागामध्ये समन्वय असेल, तर खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे कमी लागतं. कारण की समन्वयच हे अधिक त्यापेक्षा जास्त हे कार्य करून देत असतं. म्हणून व्यवस्थापनाची कुवत ही कशा प्रकारची आहे हे महत्त्वपूर्ण आहे. उत्पादन आणि वितरण विभागामध्ये समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाचं प्रमाण कमी लागते. याउलट जर का उत्पादन आणि वितरण विभागामध्ये समन्वय नसेल तर खेळत्या भांडवलाचं प्रमाण अधिक लागतं. त्याच प्रकारे दुसरा मुद्दा आहे माल साठा करून ठेवावा लागत असेल, व्यवसायाला माल साठा करून ठेवावा लागत असेल, तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचं प्रमाण अधिक लागत असतं. कारण की माल साठा खरेदी करण्यासाठी अधिक निधीची आवश्यकता असते आणि अधिक निधीची आवश्यकता म्हणजेच खेळत्या भांडवलाचं प्रमाण अधिक असणे. त्याचप्रकारे शेवटचा मुद्दा आहे बाह्य घटक. कर्ज वेळेवर उपलब्ध होत असेल, महत्त्वाचं म्हणजेच भांडवल संपादन असतं. कोणत्याही व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे भांडवल संपादन असतं आणि ते जर का वेळेवर उपलब्ध होत असेल, कर्ज जर का वेळेवर उपलब्ध होत असेल, तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे कमी लागत असतं. आणि जर का कर्ज वेळेवर उपलब्ध होत नसेल तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाचं प्रमाण अधिक लागत असतं. तर मित्रांनो, हे आपण एकूण 10 मुद्द्यांचा अभ्यास केला. यावर आधारित आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जातो, खेळते भांडवल म्हणजे काय आणि खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक स्पष्ट करा. तर या प्रकारे आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी खूप शॉर्टमध्ये मुद्दे आपण घेतलेले आहेत, पॉईंट्स घेतलेले आहेत. ते पॉईंट्स वाईज आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे जे आहे हे तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे, कारण की हे तुमच्या लक्षात राहावं यासाठी मी तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत. तर या पुढील भागामध्ये आपण पुढच्या टॉपिकला अभ्यास करूया. धन्यवाद.